नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, रेल्वेकडून आरआरबी जेईच्या वॅकन्सीज काढण्यात आल्या. भरपूर वॅकन्सीज आहेत. तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येक इन्फॉर्मेशन मी घेऊन आलो. काही लोकांनी पोस्ट प्रिफरन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तो बघा. ॲडव्हर्टाइजमेंट, पॅटर्न सर्व गोष्टी सोबत घेऊन आलो. पण काय झालं की काही दिवसापासून मला जे ऑफिसला भेटायला येतात ना विद्यार्थी, मी प्रत्येकाला विचारतोय की का रे रेल्वेचा फॉर्म चालू आहेत, भरले का? तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं नाही सर, भरायचं राहिला हे आन्सर मिळतं. आणि बरेचसे रोज आपल्या पुण्याच्या ऑफिसला विद्यार्थी येतच असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत माझं डिस्कशन होत राहतं. आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटबद्दल एवढं उदासीन का राहतो? मी विचारलं बऱ्याच जणांना, सिव्हिलचे होते काही, सर आमच्यासाठी तर वॅकन्सी येतच राहतात. पीडब्ल्यूडी येते, डब्ल्यूसीडी येते, डब्ल्यूआरडी येते, पुन्हा बीएमसी येणार आहे. मग का रेल्वेचा भरायचा नाही का फॉर्म? चांगल्या अपॉर्च्युनिटी सोडल्या नाही पाहिजेत. भले नंतर तुम्ही कुठली जॉईन कराल ती गोष्ट वेगळी, वेटिंग लिस्ट लागतात, त्याच्यात बाकीचे तुम्ही नाही जॉईन केले तर बाकीचेही कॅन्डिडेट लागतात. त्यामुळे एक्झामचे फॉर्म भरणं गरजेचं असतं. आता बऱ्याच जणांचं सिव्हिलवाल्यांची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांच्याशी येतोय. काय होतोय की बऱ्याच जणांना 200 पैकी 130च्या रेंजमध्येच ते खेळत आहेत, त्यामुळे फायनल सिलेक्शनही मिळत नाही. अशा वेळेस येणाऱ्या एक्झाम्सला आपण अप्लाय केलं पाहिजे. ते नंतर सिलेक्शन झाल्यानंतर ठरवू की कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं, पण अगोदर जॉब तर मिळवून घ्या. आणि एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटी असताना दुर्लक्ष का? सिव्हिलच्याही भरपूर जागा आहेत, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्याही भरपूर जागा आहेत, मग अप्लाय का करत नाही आपण? रेल्वे सारखी चांगली सॅलरी, आज मी तुम्हाला सॅलरी स्लिप सुद्धा एका विद्यार्थ्यांची घेऊन आलेलो आहे, त्याची सॅलरी स्लिप सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला फील येईल की खरंच सॅलरी पण चांगली मिळते. ओके. आणि मुंबईमध्ये अप्लाय केलं तर आयुष्यभर महाराष्ट्रामध्येच राहणार आहात तुम्ही, बाहेर जाणार नाही. मुंबईमध्ये जवळपास आरआरबी मुंबई अंडर तुम्हाला वेस्टर्न रेल्वे असो, सेंट्रल रेल्वे असो, बऱ्यापैकी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग मिळते. त्यामुळे बाहेर जाऊन काम करायचं हेही प्रश्न येत नाही. मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटला अप्लाय का नाही करायचं? मिळालेल्या अपॉर्च्युनिटीचा फायदा का नाही घ्यायचा? त्यामुळे प्रत्येकानं अप्लाय करा. आणि फीस सुद्धा काय IBPS TCS सारखी 1000-1500 फीस तर नाही आहे, इथं 400 रुपये फीस आहे. त्याच्यातही फीस वापस मिळणार आहे. तोही व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलेलो की किती फीस वापस मिळणार आहे, काय आहे ते. त्यामुळे फीसही कमी आहे. तर मग आलेली अपॉर्च्युनिटी सोडू नका. राईट. आता बघा, पूर्ण मी याच्याद्वारे तुम्हाला सर्व काही समजून सांगणार आहे. अप्लाय करावं की नाही हा प्रश्नच आपल्या पुढे यायला नको. अप्लाय करायचंच आहे. आणि दिवस कमी राहिले. 29 तारीख शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करायची. अगोदर अप्लाय करून घ्या. राहिलेल्या सर्वांनी पुढच्या 1-2 दिवसामध्ये अप्लाय करा. नक्की अप्लाय करा. बाकी एक्झाम देणं हो न हो काय पुढं पाहता येईल, पण अप्लाय करून ठेवा. राईट. अप्लाय करून ठेवा. याचं म्हणण्याचं दुसरंही कारण आहे. मी थोडक्यात तेही कारण तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा चालू आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलच्या, आरआरबी जेईच्याही रेकॉर्डेड बॅचेस आपण लॉन्च केला. सर्व काही त्या बॅचमध्ये आपण अवेलेबल करून देतो. सेंट्रलचं GS सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. मॅथमॅटिक्स, त्यानंतर रिझनिंग, त्यानंतर तुमचा GSचा पार्ट सर्व काही त्याच्यामध्ये असणार आहे. MCQचे सेशन सुद्धा आहे, टेस्ट सिरीज सुद्धा आहे. आता तुम्हाला अप्लाय करा म्हणण्याचं सर्वात महत्वाचं कारण मी तिथं आलोय आता. ओके. काय आहे की आपण CBT 1 क्वालिफाईंग आहे, CBT 2 वर तुमची मेरिट लिस्ट लागणार. याचा सिलेबस बघितला ना, बराचसा सिलेबस आपल्याला फॅमिलियर आहे. बरेच जण राज्यसेवेची तयारी करतात कारण MES ची जी प्री आहे ती राज्यसेवेची आहे, एक गोष्ट. दुसरे MEI ची काही जण तयारी करतायत, तिथं कंबाईनची प्री आहे. राईट. बरेच जण सरळ सेवेची तयारी करतात, तिथं रिझनिंग, मॅथमॅटिक्स असणारच आहे. राईट. तर बरेचशा गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. याच्यासाठी फार सेपरेट असं प्रिपरेशन करून तुम्ही इग्नाइटची कुठलीही बॅच घेतली असेल तर त्याच्यामध्ये मी आरआरबीचं दिलेलं आहे तुम्हाला. राईट. म्हणजे MEI ची घेतली असेल तर ती दिली. सरळ सेवेची सिव्हिलची बॅच आहे, त्याच्यामध्येही सेंट्रलचा आपण GS आरआरबी साठी टाकून दिलेलं आहे. ओके. कारण डिफरन्सेस कमी आहे. राईट. कसे बघा, आता इथं मॅथमॅटिक्स आपण करू शकतो. काही बऱ्याच रिक्रुटमेंटला महाराष्ट्रामध्ये मॅथमॅटिक्स नाही आहे, त्यामुळे एक ऍडिशनल मॅथमॅटिक्स करायला काही हरकत नाही. पुन्हा तुमचं रिझनिंग तर सर्वच याच्यामध्ये आहे. क्लिअर. त्यानंतर बघा, जनरल अवेअरनेस करंट अफेअर वगैरे करतच असतो आपण. आणि मोस्टली जनरल अवेअरनेस हे करंट अफेअर रिलेटेडच येते. इथेही बघा 15 क्वेश्चन आहेत, 15 क्वेश्चन दिलेले आहे. जनरल सायन्स, आता तुम्ही कंबाईनची प्रिपरेशन करता, त्याचसोबत तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, तर जनरल सायन्स सुद्धा तिथं असणारच आहे. तर मग इथं जनरल सायन्स 30 मार्काला येतं. RTO वाले कंबाईन मध्ये आहेत, सिव्हिल वाले MES ची तयारी करतायत, तर राज्यसेवेची प्री द्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स लागणारच आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिकली होतात. त्यासाठी स्पेशल तयारी करायची गरज नाही. ज्या एक्झाम पुढे तुम्ही देणार आहात त्या एक्झाम सोबत ही एक्झाम दिली जाऊ शकते. आणि CBT 1 कशी क्वालिफाईंगच आहे. CBT 2 मध्ये जर आला तुम्ही तर जनरल अवेअरनेस इथं 15 मार्काचा आहे.
15 मार्काचा आहे. वर सायन्स तुम्ही CBT 1 ला केलं, कंबाईनला केलं, त्यानंतर राज्यसेवेला केलं, त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री त्याच्यामधलंच आहे, 15 मार्काचा येणार. दुसरी गोष्ट, त्यानंतर तिसरी काय, बेसिक्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, आपल्याला हा पार्ट करायला फार वेळ लागणार नाही, 10 मार्काचा तसाही येणार आहे आणि तो आपल्याला इझिली केला जाऊ शकतो, याची अवेलेबिलिटी आपण करूनच देणार आहोत. ती दुसरी गोष्ट झाली. त्यानंतर इन्व्हायरमेंट आता कंबाईन मध्येही असतं, त्यानंतर आपल्याला राज्यसेवेमध्ये इन्व्हायरमेंटचा बराचसा पोर्शन केला जातो आपल्याकडून, त्यामुळे हेही विषय तसाच केलेला आहे. आणि नंतर येतो आपल्याकडे टेक्निकल ॲबिलिटीची लेवल लक्षात घ्या. तुमच्या सरळ सेवेची लेवल असते टेक्निकल ॲबिलिटीची, डिप्लोमा लेवलची एक्झाम आहे ही पण. त्यामुळं तुम्हाला टेक्निकलसाठी जे आत्ता टेक्निकल करताय ना तुम्ही, कशासाठी, सरळ सेवेसाठी, मग ते BMC साठी कराल तुम्ही, त्यानंतर WCD साठी, WRD साठी, राईट. त्याचसोबत तुमच्या बाकीच्या ज्या एक्झाम्स येतात, झडपी, महानगरपालिका, बाकीच्या या सर्वांसाठी जे टेक्निकल करताना त्याच टाईपचं टेक्निकल तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे आणि ते 100 मार्काला आहे. म्हणजे विचार करा की हा सिलेबस आपल्याला एवढा फॅमिलियर असताना आपण अप्लाय का नाही करायचं. फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे म्हणून आणि मला महाराष्ट्राच्या बाहेर, अरे मित्रा तुला महाराष्ट्रातच जॉईनिंग मिळू शकते ना, राईट. त्यामुळे अप्लाय करायला नक्की विसरू नका. सर्वात महत्वाचं आहे की पुढे येणाऱ्या जॉबला अप्लाय करायचं. आणि यांना ऍडव्हान्टेज काय होतं दुसरं, की आपली जी एक्झाम देण्याचं स्किल आहे ते इम्प्रूव्ह होत जातं, त्यामुळे अप्लाय करणं गरजेचं आहे. हे झालं पहिलं अप्लाय करायचं. आता दुसरा प्रश्न येतो की सर मी 3 प्रश्न घेऊन आलो होतो, अप्लाय करावं की नाही. अप्लाय करावं हे मी क्लिअरली सांगितलं. दुसरा प्रश्न की सॅलरी काय मिळते. आता बघा की सॅलरी काय, तुमचं बेसिक पे किती आहे, 35,400 हा तुमचा बेसिक आहे. बेसिक काय आहे, 35,400 हे बेसिक, 35,400. आता याच्यावर तुमचा DA जो मिळतो तो 50% आहे, 50% DA आहे. तो 35,400चा किती होतो, 17,700 होतं ना, 17,700. म्हणजे हे किती पर्यंत जातं, 0 0 1100 चला 1 ओके 6 13 ओके म्हणजे 53,100 53,100 ओके. तुमचं बेसिक प्लस DA 50% DA हा किती होतो तुमचा 53,100. हे 53,100 रुपये तुम्हाला सॅलरी केव्हा मिळते, तुमच्या ट्रेनिंगच्या वेळेस. आता ही ट्रेनिंग जवळपास RRB मुंबईसाठी झाशीला ट्रेनिंग होते उत्तर प्रदेशमध्ये. तिथं तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी असते. 1 ते 1.5 वर्षाच्या आसपासपर्यंत तुमचं ट्रेनिंग चालतं आणि ट्रेनिंगच्या वेळेस तुमचं बेसिक आणि DA हे तुमच्या हातामध्ये येतं. म्हणजे ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला 53,000 मिळाले. आता महाजनको आले ट्रेनिंग करायले ज्युनियर याच्यासाठी, असिस्टंट इंजिनियरसाठी 27,000चा स्टायपंड मिळणार आहे त्यांना 1 वर्षासाठी. त्यांच्या दुप्पट तुम्हाला पुढे सॅलरी त्यांची जास्त राहते ओके. पण तुम्हाला इथं बेसिक आणि प्लस DA जो की 50% ऑफ बेसिक राहतो तो तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेसच मिळतो, RRB JEEच्या ट्रेनिंगच्या वेळेस. आणि ती तुमची कुठे होते, RRB मुंबई वाल्यांसाठी मोस्टली सर्व ट्रेनिंग. काहीसाठी तर ट्रेनिंग नसतं, डायरेक्टच जॉईनिंग येते. जसं की ड्रॉइंग वगैरे आहे, R&D वाले आहेत, त्यांना डायरेक्ट जॉईनिंग मिळते, त्यांची ट्रेनिंग वगैरे नसते. वॅगॉन वाल्यांची बाकीच्यांची ट्रेनिंग होते, ती झाशीमध्ये होते. त्यावेळेस तुम्हाला 53,000च्या आसपासची सॅलरी मिळते. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही ही ट्रेनिंग करून येता तेव्हा सॅलरी किती मिळते. आता बघा, हे एकाची मी सॅलरी स्लिप घेऊन आलो आपल्या एका स्टुडंटची, त्याला ती पहिली सॅलरी स्लिप मिळत नव्हती, राईट. मी बऱ्याच जणांना फोन केला आपल्या स्टुडंटला, पण ते म्हणतात सर इतक्यात जुनी सॅलरी स्लिप नाही आहे माझ्याकडे. ठीक आहे, पण मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला थोडासा अंदाज काढता येतो. हे 37,600 म्हणजे हे त्याचं 2 वर्षाच्या नंतर बेसिक झालेलं होतं. क्लिअर. आपलं बेसिक इथं किती असणार आहे, तर आपलं बेसिक असणार आहे 35,400. 35,400 हे बेसिक आहे. क्लिअर. त्यानंतर 17,700 हा तुमचा DA आहे 50% ओके. HRA मुंबई सारखं ठिकाण मिळालं तर 27%, राईट. साधारण सिटीज मिळाल्या तर 18% आणि एकदमच छोट्या सिटीज गेले तर 9%. क्लिअर. तर तेही तुमचं याच्या दरम्यान असणार आहे. पकडून चला 8 1,000च्या आसपास पकडा. 53 झाले हे 8 कुठपर्यंत गेले, 61 पर्यंत. क्लिअर. ट्रान्सपोर्ट अलाउन्स सिटीनुसार राहतो, सिटीनुसार ट्रान्सपोर्ट अलाउन्स राहतो, तो 4,000 पकडा. क्लिअर. त्यानंतर हे सेल अलाउन्स 45 रुपये तो मिळणारच आहे तुम्हाला. क्लिअर. नाईट ड्युटी अलाउन्स, नाईट व्हेरिएशन होतं, ते म्हणे सर या महिन्यामध्ये मी कमी गेलतो, काही महिन्यामध्ये आमचं 4-4, 5-5 हजारापर्यंत नाईट अलाउन्स पण गेलेला आहे. आता हा नाईट अलाउन्स कसं काढतात, तर बेसिक डिवायडेड बाय तुमचे 12 राईट, याचे 25% करतात, याचे 25%. क्लिअर. बेसिक डिवायडेड बाय
सॉरी बेसिक डिवाइड बाय 30 इंटू 25% जे काही येईल बेसिकला डिवाइड बाय हे बेसिक आहे 35,400 मी 12 म्हणलो सॉरी 30 न डिवाइड करा ओके आणि याचं 25% करा हे तुमचा पर नाईटचा अलाउन्स मिळून जातो काही डिपार्टमेंटला जास्त ड्युटीज राहतात नाईट ड्युटीज राहतात अलाउन्सेस भरपूर मिळतात तुमच्या कामानुसार तुम्हाला अलाउन्सेस दिले जातात तर हे बघा ना आता मग कितीपर्यंत जातोय तुमचं हे 53 झालं तर 53 प्लस 8 किती होतं 61 होतं 61 प्लस 4 65,000 त्याच्यामध्ये तुमचं न्यू पेन्शन स्कीमचं एक 5,000चं वगैरे डिडक्शन होतं आणि हेही चांगलं आहे बरं का चांगलं डिडक्शन होतं आता एका विद्यार्थ्याचं बघितलं मी तर मला पूर्ण दाखवलं प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये कटतो आणि हा सेव्हिंग करायचा त्या बँकमध्ये रेल्वेच्या तर त्याचे ते 1800 रुपये कटायचे पण तसं बघितलं तर एक 5,000च्या आसपास त्याची नॅशनल पेन्शन स्कीमची कटिंग व्हायची मध्ये आता इथं त्यांनी दिलेला काही कटिंग त्याच्या एक्स्ट्रा पण होत्या 69 त्याचं पूर्ण सॅलरी नेट ग्रॉस सॅलरी होती आणि नेट त्याच्या हातात यायचं 53,341 रुपीज बाकी डिडक्शन पर्सनल काही गोष्टी असतात त्यांच्या ओके लोन बिन अगेन्स्ट वगैरे सर्व करून जे काय आहे त्यांचं असं यायचं म्हणजे किती चांगली सॅलरी पर्यंत तुमच्या हातात येते क्लिअर हे झालं सॅलरी चांगली सॅलरी येते ना जे आता रिसेंटली डिप्लोमा झालेली आहे डिग्री रिसेंटली झालेली आहे तुम्हाला एक्झाम द्यायला काय हरकत आहे कारण एवढ्या चांगल्या वॅकन्सीज असताना मुंबई सारख्या ठिकाणी 600 वॅकन्सीज आहेत आणि ALP टेक्निशियन दोन्हीच्या वॅकन्सीज वाढल्या RRB JEEच्या जर पुन्हा आणखीन वाढल्या तर त्यामुळे फॉर्म भरायला बिलकुल विसरू नका थर्ड क्वेश्चन काय होता आपला की सुविधा काय मिळतात आता सुविधा काय मिळतात तर सुविधा तुम्हाला रेल्वेचे स्वतःचे हॉस्पिटल आहे तर फुल मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला तुमच्या डिपेंडंट जे आहेत लोक त्यांना मिळतात चांगल्या सुविधा मिळतात त्यानंतर लेकरांची शाळेची फीस 18,000 रुपयापर्यंत शाळेची फीस तुम्हाला परत मिळते ओके त्याचसोबत तुमचं तिकीट रेल्वेचे काही फ्रीच राहतात राईट काही तुम्हाला 1/3 तिकीट पे करावं लागतं काही फ्रीमध्ये तुम्हाला मिळतात मनाली जा शिमला जा काही जा पहिल्या ट्रेनिंगच्या काही काळामध्ये तर तुम्हाला 1 तिकीट फ्री आणि 3 तिकीट 1/3 मध्ये मिळून जातात म्हणजे 1/3 अमाऊंट मध्ये जे लागतं त्याच्या तर बऱ्याचशा अशाही सुविधा आहेत ना की ज्या तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आता सध्या तुमच्या हातात कुठला जॉब नसेल चांगली अपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करा सर्व बाकीच्या एक्झाम सोबत तुमची तयारी होईल मेकॅनिकल वाले BMC सोबत त्यानंतर तुमच्या याच्यासोबत AMEचा ड्रीम असेल तर त्याच्यासोबत तुमची RRBची तयारी होऊन जाईल सिव्हिल वाले बाकी सरळ सेवेसोबत ही पण तुमची तयारी होऊन जाईल त्यामुळे अप्लाय करायला विसरू नका राईट बाकी पुढं पाहू काहीही तुम्हाला मदत लागली काही गायडन्स लागलं तर इग्नाइट अकॅडमीच्या पुणे ब्रँचला मी असतो तिथे येऊन तुम्ही मला भेटू शकता तर इथं मी थांबतो थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी थँक्यू सो मच